नमस्कार मंडळी. परंपरेचा स्पर्श मैदा, दही आणि काही मोजक्या मसाल्यापासून बनविला जातो. हा पारंपरिक पदार्थ कर्नाटकातील प्रत्येक घराघरात आणि उडपी हॉटेलमध्ये तितकाच प्रसिद्ध आहे. चला तर मग वेळ न घालवता पाहूया ही झटपट होणारी मँगलोरी गोली भजी कशी बनवायची. साहित्य अगदी सोपं आहे. ते आपल्या किचनमध्ये नेहमीच असतं. चला तर मग साहित्य सांगायला मी सुरुवात करते. 3 सेम वाट्या आहेत, तर 3 वाट्या मैद्याचं पीठ घेतलं आहे आणि 1.5 वाटी दही घ्यायचे. कदाचित दही जास्त लागू शकते किंवा नाही, पण बारीक चिरून ठेवलेली कोथिंबीर, 8 ते 9 हिरव्या मिरच्या चांगल्या बारीक चिरून घ्यायच्या आणि आलं किसून घ्यायचं आहे. आल्याची पेस्ट नाही घालायची. एक तर आले बारीक चिरून घ्या किंवा किसून घ्या. अर्ध वाटी नारळ घ्यायचे आहे. बेकिंग सोडा. आता पुढचे साहित्य सांगते. 1 चमचा साखर घ्यायची, कारण याच्यामध्ये साखर आवर्जून टाकली जाते. चवीनुसार मीठ आणि 1 चमचा जिरे. साहित्य सर्व सांगून झाले. आता पीठ भिजवायला घेऊया. सर्वात आधी दही घ्यायचे. 1 मिनिट तरी दही चांगले हलके होईपर्यंत चांगले फेटून घ्यायचे. हा पदार्थ जर का तुम्हाला बनवायचा असेल ना, तर हे पीठ 3 तास तरी भिजवून ठेवावे लागते. सकाळी 8:30 किंवा 9 वाजता नाश्ता करायचा असेल तर 5 वाजता सगळी तयारी करून 5 वाजता पीठ भिजवायचे, म्हणजे 8:30पर्यंत छान पीठ भिजवून होते. तुमच्याबरोबर बोलता बोलता दही चांगले मी फेटून घेतले. आता याच्यामध्ये घालायचे आहे जिरे, साखर आणि मीठ, आणि त्याच्याबरोबर लगेच बारीक चिरून घेतलेल्या मिरच्या घालायच्या. किसून घातलेलं आलं घालून पुन्हा एकदा चांगले फेटून घ्यायचे, कारण ही रेसिपी बनवताना थोडा धीर धरावा लागतो. दही जास्त फेटणं फार गरजेचे आहे, तरच त्याला जाळी पडते. आता याच्यामध्ये मैदा घालून घ्यायचा. 3 वाट्या आपण मैदा घालून घेतला. मैदा चांगला दह्यामध्ये मिक्स करून घ्यायचा. रवीने काय पीठ मिक्स करता येणार नाही. हातानेच चांगले पीठ दह्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. जेवढं दह्यामध्ये पीठ मिक्स करून घेता येईल तेवढं पीठ मिक्स करून घ्यायचे. दही चांगले घट्ट असल्यामुळे अजून याच्यामध्ये दही लागणार. अजूनही पीठ थोडे कोरडे दिसत आहे, म्हणूनच अगोदर मी सांगितले दह्याचा वापर जास्त लागूसुद्धा शकतो किंवा नाही, पण तर अजून मी अर्ध वाटी दही घेतले. असे करून आपण 2 वाटी दही वापरले. पातळ जर दही असते तर 1.5 वाटीमध्येच काम झाले असते. दही घट्ट असल्यामुळे पीठ थोडे कोरडे राहिले. दह्यामध्ये पीठ चांगले मिक्स करून घेतल्यानंतर आता याच्यामध्ये पाव वाटी पाणी घालायचे. आणि पातळ जर दही असेल तर अशा प्रकारे जर पीठ भिजवून झाले तर पाणी नका घालू. तेवढ्या याच्यातच चांगले पीठ चांगले भिजवून घ्यायचे. आता याच्यामध्ये 1 टीस्पून बेकिंग सोडा किंवा इनो घातला तरी चालेल. पुन्हा एकदा छान असे फेटून घ्यायचे हलके होईपर्यंत. शेवटला बारीक चिरलेली कोथिंबीर घालून पुन्हा एकदा फेटून घ्यायचे, कारण या पिठाला फेटूनच जास्त घ्यायची असते, तरच ती भजी मस्त गोल आणि गुबगुबीत होतात. पीठ चांगले भिजवून घेतल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवून 3 तास याला बाजूला ठेवून द्यायचे. 3 तासाची विश्रांती झाल्यानंतर पीठ बघा कसे फुगून आले आहे. पाव वाटी ओल्या नारळाचा किस घालून घेतला. खोबरे चांगले पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे. पीठ भिजवताना एकाच दिशेने गोलाकार पद्धतीने फेटून घ्यायचे आहे. पीठ व्यवस्थित फल्फी झाले अशा प्रकारे पीठ भिजवून घ्यायचे आहे. पिठात हवा गेल्यामुळे भजी तेल पीत नाही आणि छान फुगतात. 5 मिनिट याच्यावर झाकण ठेवून चटणीची तयारी करूया. पाव वाटी खोबऱ्याचे तुकडे आणि 3 चमचे डाळ, 7-8 लसूण पाकळ्या, 9-10 हिरव्या मिरच्या. मिरची तुमच्या आवडीनुसार घ्या. आणि थोडीशी कोथिंबीर आणि अर्ध्या लिंबाचा रस. तर हे झाले चटणीचे साहित्य. आता मिक्सर जारमध्ये खोबरं आणि डाळ अगोदर घालून घ्यायची आणि पहिले कोरडेच वाटून घ्यायचे. कोरडे वाटून घेतल्यामुळे खूप बारीक पावडर होते.
तुम्हाला दाखवते मी, बघा कशी बारीक पावडर झाली. आता याच्यामध्ये जे शिल्लक राहिले होते ते साहित्य घालून घेऊया. मिरच्या, कोथिंबीर, लसूण आणि लिंबाचा रस. अर्धा चमचा साखर घालून घ्यायची. चवीनुसार लगेच मीठ घालून घ्यायचे आणि थोडेसे पाणी घालून चांगली अशा प्रकारे चटणी बनवून घ्यायची. जास्त घट्ट नको आणि जास्त पातळ नको, अशा प्रकारे चटणी करायची. चटणीला वरतून फोडणी देण्यासाठी 1 चमचा साजूक तूप घालून घ्यायचे आणि राई जिरे चांगले तडकले की लगेच गरम गरम फोडणी चटणीवरती घालून घ्यायची. तुपाच्या ऐवजी तेलाचा वापर फोडणीसाठी केला तरी चालेल, पण तूप घातले तर चव खूप छान लागते. फोडणी दिलेले साहित्य आता चमच्याने चांगले मिक्स करून घ्यायचे. आता भजी तळायला घेऊया. कढईमध्ये बऱ्यापैकी तेल घालून घ्यायचे. तेल कडकडीत गरम न करता मध्यम आचेवर तेल गरम करून घ्या. पीठ तेलामध्ये टाकल्याबरोबर असे बुडबुडे आले पाहिजे, अशा प्रकारे तेल गरम करून घ्यायचे. एका वाटीमध्ये थोडेसे पाणी घेऊन हात ओला करून घ्यायचा. नंतर भिजविलेले पीठ हातामध्ये घेऊन छोटे छोटे गोळे करून तेलामध्ये सोडून द्यायचे. भजी तेलात सोडताना गॅसची फ्लेम मध्यम आचेवर ठेवायची, म्हणजे गोळी भजी छान गोल गरगरीत होतात. दक्षिणेकडील या गोळी भजीला बोंडा असे म्हणतात. भजी तळताना मंद आचेवरतीच तळून घ्यायची आहे आणि या भजीचं गुलाबजाम सारखंच आहे. एक बाजूला पूर्ण ब्राऊन होते आणि एका बाजूला थोडेसे असे सफेदसुद्धा दिसते. आणि सफेद बाजू पलटी करायची म्हटली तर ती पलटी न होता पुन्हा वरच्या भागालाच येते. चांगले तेल निथळून भजी एका प्लेटमध्ये काढून घ्यायची. पीठ भिजविण्यापासून तर अगदी भजी तळेपर्यंत प्रत्येक स्टेप मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगितली. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तर ही होती पारंपरिक मंगलोरी गोळी भजी बनविण्याची पद्धत. पीठ कसे भिजवायचे, तेल किती गरम असावं, या सर्व टिप्स मी तुमच्याबरोबर शेअर केल्या आहेत. गोळी भजी बनविण्याची स्टेप बाय स्टेप पद्धत तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा. ही रेसिपी आवडल्यावर रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशा पारंपरिक रेसिपीबरोबर.